पाठवले होते। मात्र 1 जुलै 2024 पासून भारतीय न्यायसंहिता लागू झाल्यामुळे पूर्वीचे हे विधेयक परत घेण्यात आले आहे। पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसीनुसार भारतीय न्यायसंहितेच्या अनुषंगाने आवश्यक राज्य सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे। त्यावर शासन स्तरावर कारवाई सुरू आहे। महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा लवकरच संमत व्हावा यासाठी राज्य शासन आग्रही आहे आणि याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष प्रयत्न करेन। महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। केंद्र शासनाच्या धर्तीवर 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्यात आलेली आहे। प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा घेण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे। मातृत्वाचा सन्मान राखत महिलांना कुटुंब व सेवेत समतोल साधता यावा हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे। सभापती महोदय, सभागृहातील सन्मान्य सदस्यांनी केलेल्या सर्व सूचनांचा शासन सकारात्मक विचार करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करेल। आरोग्य, कायदा, बचत गट, सहकारी संस्था, असंघटित महिला कामगार, महिला ऊसतोड कामगार तसेच अत्याचारग्रस्त महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवण्याची गरज शासनाने ओळखलेली आहे। त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतुदही करण्यात आलेली आहे। महिला बचत गट आणि सहकारी संस्थांचे बळकटीकरण, कौशल्य आणि उद्योजकता विकास, महिला शेतकरी आणि शेतमजूर महिलांसाठी विशेष उपाययोजना, किशोरवयीन मुलींचे आरोग्य व पोषण, डिजिटल साक्षरता, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला प्रतिनिधीचे क्षमतावर्धन तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कायदे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी यावर शासनाचा विशेष भर आहे। कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांचे पुनर्वसन, आशा आणि अंगणवाडी सेविका, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला आणि विविध क्षेत्रातील महिला कामगारांचे सक्षमीकरण करत महिलांच्या सर्वसमावेशक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। सभापती महोदय, महिलांचं सक्षमीकरण म्हणजे केवळ सक्षमीकरण नाही, तर त्यांचं सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक सक्षमीकरण झालं पाहिजे। त्यांचा मानसिक आधार, बळ दिलं गेलं पाहिजे याची जाणीव सरकारला आहे। त्या दृष्टीने सरकार काम करत आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अत्यंत समर्पक शब्दामध्ये म्हटलं आहे की जेव्हा स्त्रीमध्ये बदल होत जातो तेव्हा समाजातही बदल होणे अटळ आहे। समाज बदलाची प्रतिक्रिया ही स्त्रीच्या बदलात प्रतिबिंबित होत असते। त्यामुळे स्त्री ही समाज बदलाची इंडेक्स असते। आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारामध्ये समाज परिवर्तनाचं अत्यंत गहन तत्व दडलेलं आहे। यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे। शेती आणि ग्रामीण